नमस्कार, मी पंजाब डक. 8 तारखेपर्यंत असाच पावसाचा जोर राहणार आहे आणि 9 तारखेच्या नंतर मुंबईला देखील सूर्यदर्शन घडणार आहे, पुण्याला देखील सूर्यदर्शन घडल, कोल्हापूरला घडल, नाशिकला घडल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 9 तारखेच्या नंतर हे पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी आणि जनतेने हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातली परिस्थिती बघता राज्यामध्ये काही भागामध्ये आज बरेच भाग सुटलेला आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आज म्हणजे पुण्याकडे पाऊस जोरात सुरुवात झाल्याच्या नंतर बारामती एरिया 2, तसेच बीड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूरचा इकडं उत्तर सोलापूर, त्याच्यानंतर ह्या भागामध्ये आज बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. सांगलीकडे देखील जोरदार पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त सोलापूर जिल्ह्याचा म्हणजे दक्षिण भाग थोडा राहील, आजच्या थोडा कमी राहील, पण त्याच्यात दक्षिण सोलापूरला उद्याच्याला पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या होतील, ही अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, अहिल्यानगर आज दुपारनंतर 2:30च्या नंतर इकडे देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणखीन 2 दिवस म्हणजे मराठवाड्यात देखील पाऊस असणार आहे, म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, मराठवाड्यात देखील आज दुपारच्या नंतर चांगला जोराचा पाऊस सुरुवात होईल. आणि 2 दिवस म्हणजे 7 आणि 8 म्हणजे 8 तारखेच्या नंतर मराठवाड्यातले देखील पावसाचा जोर उसरणार आहे. 9 तारखेला मराठवाड्यात चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे, म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. ज्यांची कोणाची पेरणी राहिली असेल, जर जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर विदर्भाकडे पूर्व विदर्भाकडे आजच म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडे आज देखील पाऊस सुरू आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन 2 दिवस 7 आणखीन 2 दिवस तिकडे विदर्भात पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली या परिसरामध्ये आणखीन 2 दिवस म्हणजे 6, 7 पर्यंत 8 पर्यंत पाऊस येणार आहे. 8 तारखेला चांगलं दुपारनंतर सूर्यदर्शन घडणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भातल्या शेतकऱ्याची कोणाची पेरणी असं तर तुम्ही काय करायचं, 8 तारखेला तुमच्याकडे सूर्यदर्शन घडलं आणि त्यानंतर वापसा झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता. त्याच्यानंतर सांगायचं उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा काही भाग आणखी सुटलेला आहे, पण नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकचा काही भाग म्हणजे पट्टा, त्याच्यानंतर इकडे श्रीरामपूर, अहिल्यानगरचा काही भाग वंचित आहे, तर त्या भागामध्ये आज दुपारच्या नंतर 2:30च्या नंतर तिकडे देखील पावसाला सुरुवात होईल आणि त्या भागात पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागू होतील, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा.